वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। देशातही आज आमसभा होती। या आमसभेमुळे या भागातील शेतकरी, कष्टकरी, गरीब सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविल्या गेल्या का? तुम्हाला काय वाटतं? आज कामठीमध्ये सन्माननीय कामठी महोदय विधानसभेचे सन्माननीय आमदार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा आयोजित करण्यात आली होती आणि या आमसभेमध्ये आपल्या तालुक्यातील सर्व 47 गावचे सरपंच, उपसरपंच आणि पूर्ण अधिकारी, कर्मचारी आणि गावातले प्रतिष्ठित नागरिक सगळे उपस्थित होते। या आमसभेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गावनिहाय त्यांनी आढावा घेतला, पण तो आढावा जेव्हा देत होते सरपंच, उपसरपंच किंवा सचिव, तर तेव्हा त्यांचं पूर्णतः ऐकून घेऊन निराकरण करणं असं अपेक्षित होतं, पण आमदार साहेबांकडे वेळ कमी असल्यामुळे त्यांनी थोडक्यात ते आटोपलं आणि आश्वासित केलं की जितक्या समस्या आहेत त्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करेन। या आधी 2017 मध्ये अशी आमसभा घेण्यात आली होती सन्माननीय पालकमंत्री बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यानंतर आज आम्हाला स्वतःला एक 4 वर्ष झाले निवडून येऊन, तर आज पहिली अशी आमसभा सन्माननीय सावरकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी लवकरच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे, त्या आधीच ही आमसभा लागली आहे। तुम्हाला काय वाटते की आमदार टेकचंद सावरकर यांच्या विधानसभा क्षेत्रामधील नागरिकांच्या समस्या, या समस्यांचं निराकरण सावरकर साहेबांच्या माध्यमातून झालं असावं? मला पूर्णतः असं म्हणता येणार नाही, कारण काही असे व्यक्ती होते की ज्यांनी असं म्हटलं की आमच्या गावात साहेबांनी निधी दिला, आमच्या गावाची विकास कामे झाली आहे, पण बरेचशा गावातील सरपंच उदासीन पण होते की त्यांच्या गावात अजूनपर्यंत निधी, कुठलाही प्रकारचा निधी दिला नाही। निधी वाटप करताना पक्षपात केला असं वाटतंय? स्वतःच आमदार साहेबांनी म्हटलं होतं की आमसभा ही सर्वसामान्य लोकांसाठीच आहे, तर तिथे कुठल्याही प्रकारचा पक्षपात नाही, पण जेव्हा निधी वाटप होत असताना अशा प्रकारचा पक्षपात होत असतो हे आजच्या आमसभेतून दिसून आले। आणि त्यातल्या त्यात आम्हाला एक पुन्हा म्हणायचं आहे की महत्वाचे जे मुद्दे होते आणि ते घेण्यात आले होते, तर त्याच्यावर सुद्धा जातीने लक्ष देऊन यांनी ते सोडवावेत। एक सांगायचं झालं की प्रत्येक वर्षी आमसभा व्हायला पाहिजे। आम्ही जेव्हा निवडून आलो तेव्हा आम्ही हा प्रश्न केला होता, मात्र आमसभा 4 वर्षाच्या काळात झाली नाही आणि आता जेमतेम निवडणुकीच्या तोंडावर आमसभा घेण्यामागचं नेमकं काय कारण आहे ते आम्हाला काही कळलं नाही। होऊ शकते की त्यांनी 4 वर्षात घेतली सावरकर यांची ही आजची सभा घेणं म्हणजे जुमलेबाजी तर नाही असं वाटतं तुम्हाला? कसं आहे की त्यांनी आमसभा घ्यावी ती घेतली निवडणुकीच्या तोंडावर, ते त्यांनाच माहिती की आमसभा त्यांनी कोणत्या मुद्द्यासाठी घेतली, आश्वासन आता दिले आहेत ते पूर्ण होतील नाही होतील की फक्त कागदोपत्री त्यांनी ठेवले आहे आणि फक्त पेपरमध्ये बातमी आउट झाली होती की आमसभा झाली नाही, त्याच्यामुळे त्यांनी घेतली, हे त्यांनाच माहिती आहे। आणि मागच्या 2-3 वर्षापासून कामठी तालुक्यातील जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना अद्यापही 5 ब्रास रेती देण्यासाठी तहसीलदार आणि या ठिकाणचे विद्यमान आमदार हे अपयशी ठरलेले आहेत। काय सांगणार तुम्ही? हो, मला यामध्ये असं म्हणायचं आहे की बाकीच्या तालुक्यामध्ये म्हणजे शासन निर्णयच होता की कलेक्टरचा की बाकीच्या तालुक्यामध्ये म्हणजे सगळ्याच घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास रेती ही देण्यात यावी, तर बाकीच्या तालुक्यामध्ये 5 ब्रास रेती ही घरकुल लाभार्थ्यांना देण्यात आली। मात्र कामठी एकमेव असा तालुका आहे की जिथे फक्त आश्वासन दिलेलं आहे आणि गेल्या 2 वर्षापासून घरकुल लाभार्थ्यांचे नाव तहसील ऑफिसला गेलेले आहेत, पण त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया झाली नाही। घरकुल लाभार्थ्यांना रेती मिळत नाहीये, मोफत शासनाचा GR असतानाही, मात्र दुसरीकडे रेतीची अवैध उत्खनन होत आहे, विल्हेवाट लावली जात आहे, तस्करी होत आहे। काय सांगणार? बरोबर आहे, कारण जेव्हा सर्वसामान्य जनता, आज महागाईचा काळ आहे, आपण या पंचायत राज संस्थांच्या मार्फत घरकुल लाभार्थ्यांना घरकुलची योजना देतो, त्याच्यामध्ये खूप झालं तर 1.5 लाख पर्यंत अमाऊंट त्यांना मिळतो, तेवढ्यातही जर 5 ब्रास रेती त्यांना मिळाली तर थोडा आधार होतो। मात्र फक्त आश्वासन तेवढं दिलेलं आहे, इकडे लाभार्थ्यांना रेती देत नाही, पण अवैधरित्या त्या रेतीची तस्करी केली जाते आणि त्यामध्ये पण प्रशासन हे पूर्णतः जबाबदार आहे।
एकीकडे आजची आमसभा ही फक्त या ठिकाणच्या सरपंच, सचिव किंवा नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी असताना कुठेतरी यांच्या समस्या पूर्णपणे ऐकून घेण्यामध्ये आमदार महोदय अपयशी ठरले. 100% अपयशी ठरले. कारण याच्यासाठी की फक्त टेम्पररी आमसभा घ्यायची म्हणून त्यांनी आज घेतली असावी निवडणुकीच्या तोंडावर. त्यांना या आमसभेतून काय सिद्ध करायचं होतं त्यांनाच ठाऊक आहे. पण बऱ्याचशा लोकांचे सांत्वन झाले नाही. त्यांचं केवळ म्हणणं ऐकून घेतलं, पण समस्यांचं निराकरण त्यांचं झालं नाही आणि पूर्णतः त्यांना ऐकून पण घेतलेलं अशी नाही. एक तक्रार आहे की आजची आमसभा घेण्यासाठी पंचायत समिती कामठीने पुढाकार घेतला, मात्र कामठी पंचायत समितीसाठी नियोजनासाठी आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडनं काही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे का? आजच्या डेटमध्ये आम्ही नवनियुक्त निवडून आलेले आणि जे आहेत त्या सरपंच, उपसरपंचाचा आम्ही सत्कार मेळावा, सरपंच मेळावा आयोजित केलेला होता. मात्र आमसभेचं पत्र आमदार साहेबांनी दिल्यामुळे सरपंच मेळावा हा आम्ही कॅन्सल करून नेक्स्ट वीक मध्ये ठेवण्यात आलेला आहे. पण आज जी आमसभा आयोजित केली तर मला सन्माननीय आमदार साहेबांना हे म्हणायचं आहे की बाकी मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारे आमदार साहेब प्रत्यक्ष पंचायत राज संस्थेला निधी देतात, तर इथे सुद्धा आमसभा जर त्यांना घ्यायची होती तर त्यांनी पंचायत समितीला काही निधी द्यायला पाहिजे होता, की जेणेकरून पंचायत समितीची आवक ही शेष पण कमी आहे. आणि जर आमसभा घेतो म्हटलं तर बरेचसे नागरिक, सामान्य नागरिक आणि बाकी सर्व नागरिक तिथे येतात, तर त्यांची व्यवस्था करणं गरजेचं आहे. आणि त्या आमसभेला लागणारा जो खर्च आहे तो सुद्धा झेपायला पाहिजे. म्हणून आमच्या व्हिडिओना पण असं म्हणणं होतं की तुम्ही आमदार साहेबांकडे मागणी करा की कार्यक्रम आमसभा आपल्याला घ्यायची आहे, तर थोडा तरी तुम्ही आम्हाला एक निधी द्यावा. मात्र आमदार साहेबांनी त्यांना कुठल्याही प्रकारचा असा काही निधी दिलेला नाही. त्यांनी फक्त पत्र काढलं की आमसभा घ्यायची आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी आपली तारेवरची कसरत करून आजची ही आमसभा घेण्याचं नियोजन केलेलं. मी सन्माननीय आमदार साहेबांना एक सांगू इच्छिते की अशी आमसभा आमदार कोणी पण असो, कुठल्याही पक्षाचा असो, पण प्रत्येक वर्षी आमसभा ही व्हायलाच पाहिजे. जनतेचे प्रश्न हे ऐकायलाच पाहिजे आणि जितके सोडवता येतील तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करायलाच पाहिजे. आणि प्रत्येक गावामध्ये पक्षपात न करता प्रत्येक गावामध्ये विकास कामासाठी निधी दिला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आमसभा यशस्वी करण्यासाठी त्या पर्टिक्युलर पंचायत समितीला निधी सुद्धा दिला पाहिजे, की जेणेकरून जे नागरिक, जे ग्रामस्थ त्या आमसभेला येतील ते खुश होऊन गेले पाहिजे की आज आम्ही आमचा वेळ काढून इथे आलोत आणि आमदार साहेबांशी हितगुज करत आहोत, आमच्या समस्या सांगत आहोत, तर कुठेतरी आमचं समाधान म्हणजे फिजिकली आणि मानसिक समाधान झालं, हे त्यांना समाधान व्हायला पाहिजे. या अनुषंगाने आमदार साहेबांनी समोरची आमसभा, जे काही आमसभा करतायत त्याचं नियोजन करायला पाहिजे. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.